नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आणखी एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये। चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ। सो आज आपण घरी आहोत आणि आज आपण ट्राय करणार आहोत चिकन मोमोज। सो ही रेसिपी आमच्यासाठी तर नवीन आहे, तुम्ही खाल्ले असेलच। सो आपण ट्राय करू आज मोमोज करायचं आणि ते कसं होणार आहे ते आता सगळं आहे ते अक्षूच्या हातामध्ये। अक्षू होईल ना बरोबर? मला तर माहिती आहे अक्षू किती छान जेवण बनवते। सो छानच होणार आहे सगळं। नुकताच लाईट गेली, सो आपल्याला ते चिकन आहे ते बारीक करायचं होतं। सो आपल्याला थोडा वेट करायला लागणार आहे। तोपर्यंत काय करायचं? पेस्ट करते। लाईट गेले पेस्ट कशी करते? इन्व्हर्टर उडेल फाटक्यान। सो थोडा आपण वेट करू, तोपर्यंत चहा ठेव। बस ठीक आहे, जाऊ दे। तो नुकताच लाईट आली आणि हे काय आपण आलं आणि लसूणची पेस्ट करून घेतली इकडे। सो चिकन घेतले आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये। इडली करायची का? इडलीचा भांडा शोधायला सांगितलेला आजीला। इडलीचा भांडा शोधायला सांगितलेलं आजीला। इडली करायची का ग? नाही आजी भडकली। मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस। सो मित्रांनो, आपण चिकन चांगलं ग्रेंड केलंय आणि त्यानंतर कांदा प्लस एक हिरवी मिरची आणि थोडंसं कोथिंबीर आपण घेतले, ते आता आपण चिकनमध्ये मिक्स करणार आहोत। आणखीन अद्रक लसणाची पेस्ट आपण जी केली ती आपण ॲड करतोय आता। काली मिरी पावडर टाकतोय आपण। सो आपण आता ॲड करतोय चवीनुसार मीठ। हे जे मिश्रण आहे ते चांगले आपण मिक्स करून घेऊ। सो आपलं चिकन चांगलं मिक्स झालेलं आहे आणि त्यानंतर आपण आता मैद्याचं काय करणार आहे? मैद्याचं पीठ काढून घेणार आहे चांगलं। सो मैदा आपण या छोट्याशा कढईमध्ये काढलाय आणि ते चांगलं मळून घेऊ आता। सो पीठ चांगलं मळून झालंय, मैद्याचं पीठ होतं तर ते चांगलं मळून झालंय आणि आता आपण काय करतोय चटणीसाठी ना जी लाल चटणी असते मोमोज सोबत खायला, तर ती बनवण्यासाठी आपण सध्या टोमॅटो भाजून घेतोय। सो अक्षय आपल्याला आता सांग चटणीसाठी आपण काय काय घेतलंय? लाल मिरची, लसूण, जिरा आणि भाजलेले टोमॅटो। ठीक आहे, आता हे चांगलं आपण बारीक करून घेऊ। सो हे चांगलं आपण मिक्सरमध्ये मिक्स करून घेतलं आहे। सो मित्रांनो, मध्ये घेतला थोडा ब्रेक आणि घरी लावायला माणसं आलेत शेतावर, तर त्यांच्यासाठी गेलो चिकन आणायला। सो चिकन घेतलं आहे आणि कदाचित आपल्याला सुद्धा शेतावर जायला लागेल। चलो परत जितना व्हिडिओ आपण स्टॉप केला आता परत स्टार्ट करू। सो मित्रांनो, बॅक टू द वर्क। सो आपण जे पीठ मळलेलं मैद्याचं ते आता आपण छोटं असं पापडसारखं लाटून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण चिकन टाकतो आहे। हे बघा अक्षू कसं सुंदर असं गोल ते लाटतं आहे। थोडंसं त्यामध्ये आपण चिकन टाकणार आहेत आणि ते व्यवस्थित मोमोजच्या शेपसारखं आपण रॅप करणार आहेत। हे बघा किती सुंदर असं बनवलं आहे अक्षुने, प्रॉपर मोमोज। सो मित्रांनो, आपण छान मोमोजच्या आकाराचे चिकन त्या मैद्याच्या पिठामध्ये भरून घेतलं आहे आणि हे आता आपण स्टीमवर बॉईल करणार आहेत। मित्रांनो, आता हे आम्ही इडलीचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये थोडं तेल लावतो आहे आणि पाणी इथे बॉईल करायला ठेवलं आहे।
मीडियम आचेवर आम्ही बॉईल करतोय पाणी. थोडंच तेल लावायचे, त्याच्यामध्ये ठेवायचे. एक कमी पडलाय का? एक खाल्ला असशील तू. नाही कमी पडला. कच्चा खाऊ का? सो मित्रांनो, आपण प्रॉपर जे मोमोज आहेत त्यांना तेल लावून आपण या इडलीच्या भांड्यामध्ये ठेवलं आहे आणि गॅस आता फुल केला आहे. आणि आपण आता हे किती वेळ ठेवणार आहेत आपण? 15 मिनटं आपण त्यांना स्टीमवर ठेवणार आहेत. जोपर्यंत आपले मोमोज शिजतात तोपर्यंत मॅडम राहिलेले भांडे आहेत त्या घासून घेतात, कारण की नंतर तिलाच घासायचे आहे. तोपर्यंत आपण चटणी करून घ्यायची का? ठीक आहे, चटणी पण आपली रेडीच आहे, फक्त आपल्याला ती थोडी गरम करायची आहे. सो आपण कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे. सो मित्रांनो, मोमोज आपले चांगले शिजलेत. आता आपण व्यवस्थित प्लेटमध्ये सर्व करू. खायचं तर आपल्यालाच आहे, तर एक दाखवायची पद्धत म्हणून सर्व करू आपण. सो मोमोज तर एकदम क्लास दिसत आहेत, ट्राय करू आपण. एक नंबर. एकदम कडक झाले. सो खूप छान केलेत मोमोज अक्षु, थँक्यू सो मच. आणि असंच नवीन आम्हाला खायला घालत जा. अजून पुढे काय करायचं नवीन रेसिपी? बिर्याणी तुझ्या हातची तर एक नंबरच असते. तंदूर बिर्याणी आपण नेक्स्ट रेसिपी ट्राय करू. तोपर्यंत ट्राय हां ते येते ते माहिती आहे. हे मोमोज फर्स्ट टाईम ट्राय केलं पण क्लास झाले. सो मी हे संपवतो. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि रेसिपी कशी वाटली आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.